तटकरेंचा विजय पक्का, मताधिक्य वाढवण्यासाठी मेहनत घेण्याची गरज, मनसेचे नेते वैभव खेडेकर यांचे प्रतिपादन। कोकणात विकास कामे करण्यात सुनील तटकरेंचा मोठा सहभाग राहिला असून 5 वर्ष मंत्री असताना अनंत गीते यांनी काय कामं केली असा सवाल खेडचे नगराध्यक्ष आणि मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला आहे। तटकरेंचा विजय पक्का असून त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याची गरज असल्याचे मतही खेडेकर यांनी व्यक्त केले। रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ खेड शहरात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वैभव खेडेकर यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर टीका केली। काम करण्याची संधी असतानाही काम न करता गीते यांनी निवडणुकीच्या काळात विष पेरण्याचे काम केल्याचा आरोप खेडेकर यांनी केला। गेल्या 20 वर्षांमध्ये नुसतं निष्काळजी असं चालत नाही, नुसतं आचार चक्र असं चालत नाही। आचार चक्राची व्याख्या राष्ट्रामध्ये काय केलं माहिती आहे। अशा अनेक स्तरावरती काम करण्यासाठी संधी असताना फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गावागावामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचं विष पेरून एक वेगळं वातावरण निर्माण करून निवडून यायचं आणि 5 वर्ष दिल्लीमध्ये जाऊन बसायचं, पुन्हा काय मतदारसंघामध्ये यायचं अशी परिस्थिती गेल्या 30 वर्षांमध्ये। कोकणात विकास कामे करण्यात सुनील तटकरेंचा मोठा सहभाग राहिला असून 5 वर्ष मंत्री असताना अनंत गीते यांनी काय कामं केली असा सवाल करत तटकरेंचा विजय पक्का आहे, फक्त मताधिक्य वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याची गरज असल्याचे खेडेकर यांनी सांगितले। या निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांचा विजय स्पष्ट आहे। गेले पदाधिकारी अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन ज्या ह्या भाजपा सरकारने ज्या आपल्याला अन्यायकारी गोष्टी लादल्यात ते लोकांपर्यंत जाऊन आपण भिजवायचं आहे आणि आपल्या तटकरे साहेबांचं मताधिक्य वाढवायचं आहे। आपल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनात प्रामाणिकपणे विकास कामे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत अनंत गीते यांनी 30 वर्ष खासदार असताना काय कामं केली असा सवाल सुनील तटकरे यांनी यावेळी केला आहे। ज्या संबंध शहरामध्ये तुम्ही विकासाचं काय काम केलं हे तुम्हाला भविष्यामध्ये कालावधीमध्ये त्या ठिकाणी सांगावं लागणार नाही, पण सांगण्याचं धाडस तुमच्याकडे नाही, कारण नीतिमत्ता मार्गात कुठलाही काम तुमच्या हातून त्या ठिकाणी झालं नाही। केवळ ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करता। देशात परिवर्तनाची नांदी असून अनंत गीते पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले होते। ही त्यांची शेवटची निवडणूक असून यावेळी ते पराभूत होतील असे सांगत विधानसभेच्या 6 मतदारसंघात मोठी आघाडी मिळेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला। पहिल्या निवडणुकीत गीते पराभूत झाले आणि शेवटच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा पराजय आढळला। मी नाही बोललो, एक मामुलकर नावाचा कार्यकर्ता जो आज 20 वर्षाच्या नंतर काल ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला माणिकराव जगतापाच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेलं वक्तव्य आज तुम्हाला सांगतो आहे। अलिबाग असेल, पेड असेल, शिवधन असेल आणि महाड असेल, या 4 मतदारसंघातून किमान 1.5 ते 2 लाखाचा मताधिक्य घेऊन सुनील तटकरे त्या ठिकाणी कसे हाताने मजबूत करणार। मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी थेट व्यासपीठावर येत सुनील तटकरे यांना पाठिंबा देत निवडून आणण्याचा विडा उचलला। यावेळी आमदार संजय कदम यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, खेड, रत्नागिरी। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।